तर मित्रांनो तब्बल 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं आणि भारतातील सर्वात मोठं पुस्तक महोत्सव आपल्या पुण्यामध्ये होत आहे. मी आलो आहे त्या ठिकाणी, तुम्ही पाठीमागे पाहू शकता. तर मेन जे द्वार आहे ते केले आहे. तर चला आतमध्ये जाऊन संपूर्ण माहिती घेऊया. पार्किंग पासून तर तुम्हाला तिथे कोणते स्टॉल बघायला भेटतील, कशा प्रकारचे स्टॉल लागले आहेत सगळं बघूया. तर जर मित्रांनो तुम्ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर घेऊन येत असाल तर याच फर्ग्युसन कॉलेजचं एक गेट आहे. पुढे तुम्ही जर गेला या गेटच्या समोर FC रोडवरच तर तुम्हाला पार्किंगसाठी तेथे व्यवस्था केली आहे. तर पार्किंग तुम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये करू शकता. फक्त तुम्हाला दुसऱ्या गेटला जायचं आहे. तर चला आतमध्ये जाऊया. पार्किंगचा झाला विषय. तर अशा प्रकारे एंट्री गेट बनवलेला आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर मेन गेटमधून आता मी आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता फर्स्ट इम्प्रेशन. आणि आतमध्ये आल्या तुम्हाला अशा प्रकारचं डेकोरेशन बघायला भेटेल. तर फर्स्टला इथे एक स्टॅच्यू बनवला आहे. एक मुलगा पुस्तक वाचत आहे आणि दुसरं म्हणजे इकडं पेन्सिल. तर सगळीकडे आपल्याला पुस्तकं दिसणार आहेत. तुम्ही इथे वरी पण पाहू शकता. या डेकोरेशनमध्ये पण पुस्तकं लटकवलेली आहेत. तर मित्रांनो 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर या तारखेच्या मध्ये हे बुक फेस्टिवल होणार आहे. आणि यामध्ये जे मुख्य कार्यक्रम ठेवले आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. आज आहे 13 तारीख, आज पहिलाच दिवस आहे. तर 13 तारखेला 7 वाजता तुम्हाला इथे बँड पाहायला भेटेल. तसं जे मोस्ट पॉप्युलर झाले पुण्यामध्ये फ्लोक लोक, तुम्ही पाहू शकता. एक फ्लोक लोक 15 तारखेला आहे. तर मी तुम्हाला एकदा पूर्ण बॅनर दाखवून देतो. हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो असे कार्यक्रम होणार आहेत. तर तुम्ही जे एंट्री गेटला बॅनर लावले त्याला इग्नोर करू नका. खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती येथे दिली आहे. तर आता फर्ग्युसन कॉलेजच्या मेन बिल्डिंगपाशी मी आलो आहे. तर चला आतमध्ये जाऊया. तर फर्ग्युसन कॉलेजच्या मेन बिल्डिंगपासून पुढे आल्यानंतर पहिलं दालन चालू होतं. पहिली बिल्डिंग चालू होती. तुम्ही हे पाहू शकता. तर मित्रांनो इथं पाहण्यासारखं काय आहे, जर पुण्यामधील जे व्हायरल फोटो असतील किंवा इंस्टाग्रामवर जे ट्रेंडिंग फोटो असतील, तसेच जे फनी मुवमेंट असतील पुण्यामधले, ते सगळे येथे चित्रित केले आहेत. तुम्हाला इथे कॅमेराचा एक स्ट्रक्चर बनवलेलं दिसेल आणि हे दालन आहे. इथं नक्की जावा. तर चला हायलाईट बघूया आपण. तर पोर्ट्रेट बघून पुढे आल्यानंतर येथे मेन जे बुक फेस्टिवलचं मोठं दालन आहे, जिथे स्टॉल आहेत ते आहे. आणि त्याच्या समोर आल्यानंतर चिल्ड्रन्स कॉर्नर आहे, म्हणजे लहान मुलांसाठी खास एक कॉर्नर बनवलेला आहे. तर चला बघूया अगोदर. तर आपण अगोदर चिल्ड्रन्स कॉर्नर बघूया, नंतर स्टॉल्सकडे जाऊया. तर अशा प्रकारे चिल्ड्रन्स कॉर्नरचं एंट्री आहे. तर चला आतमध्ये जाऊया. नमस्ते, हम राष्ट्रीय पुस्तक न्यास से हैं और हमने यहाँ पर ऑर्गेनाइज़ किया है पुणे पुस्तक महोत्सव 3rd एडिशन. और ये है चिल्ड्रंस कॉर्नर. और यहाँ पर बच्चों के लिए बहुत सारी अलग अलग गतिविधियाँ हैं. सुबह 10 बजे से शुरू हो जाएंगी प्रतिदिन और 2 बजे समाप्त होंगी. सभी क्लासेस के लिए, अलग अलग क्लासेस के लिए अलग अलग इंटरेस्टिंग लर्निंग विद फन एक्टिविटीज़ हैं. हमने स्पेशली प्रोफेशनल्स को इनवाइट किया है ताकि वो आएँ और इन सेशंस को कंडक्ट करें. इस बार हमारा चिल्ड्रन पवेलियन अलग से बना है, बहुत खूबसूरत. और साथ ही यहाँ पर कॉर्नर्स हैं, एक्टिविटी कॉर्नर्स, जहाँ पे बच्चे आर्ट एंड क्राफ्ट, वर्ली आर्ट, रीडिंग कॉर्नर, इसे एंजॉय कर सकते हैं. तो आइए, बच्चों को लेकर आइए
किताबों से उन्हें जोड़िए, एक्टिविटीज़ से जोड़िए। थैंक यू सो मच। तर या चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये 13 डिसेंबरपासून तर 21 डिसेंबरपर्यंत जे काही कार्यक्रम होणार आहेत, जे काही इव्हेंट होणार आहेत, तर त्यांचा वेळापत्रक येथे लावले आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे मी दाखवतो पूर्ण, हे पाहू शकता तुम्ही. 13 डिसेंबरपासून हे सर्व कार्यक्रम या बालमंडपात होणार आहेत आणि पाठीमागे बालमंडप आहे. तर आत्ताच आपण चिल्ड्रन्स कॉर्नर बघितलेला आहे ना. आता आपण जात आहोत जिथे 800 स्टॉल, 50 लाखापेक्षा जास्ती पुस्तकं आहेत अशा दालनमध्ये. तर या साईडला आहे, तर चला जाऊया. तर मित्रांनो, मी आलो आहे आता पुणे बुक फेस्टिवलच्या मुख्य दालन येथे. तर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. तर हे पाहू शकता, भव्य असे दालन बनवले आहेत, खूप मोठं आहे. आता इथं दाखवतोय मी तुम्हाला. तर आतमध्ये छोटे छोटे स्टॉल आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्ही इथं सेंटरमध्ये बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. त्यांच्या साईडला इकडं एक राजमुद्रा बनवली आहे आणि इकडे एक मोठा बुक बनवलेला आहे. तर खूप भारी वाटते. हे सेंटर पॉईंट आहे मुख्य मधला. आणि जर मित्रांनो तुम्ही इकडं समोर बघितले, पाठीमागे महाराजांच्या स्टॅच्यूच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या पाठीमागे बघितले, तर इथं तुम्हाला वेगवेगळे सेक्शन भेटतील, जिथे की विद्यार्थ्यांना खास 100 रुपयाचं बुकवरती डिस्काउंट दिलं जाते, काही पुस्तकं मोफत दिली जातात, असे वेगवेगळे स्टॉल आहेत. आणि जे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत, जे की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले डेट वाईज, तर हे या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया आता बुक स्टॉल्स बघायला. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मुख्य दालनाकडे, म्हणजे जिथे पुस्तकांचे 800पेक्षा अधिक स्टॉल आहेत आणि 50 लाखापेक्षा जास्ती पुस्तकं आहेत असं सांगितलं गेलं आहे. तर ते समोरच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे 2 दालन बनवले आहेत, हे वाला एक आणि इकडे एक आहे. जर या ठिकाणी तुम्हाला धार्मिक असतील, लहान मुलांसाठी असेल, किंवा जे फेमस बुक असतील, मोठमोठे प्रकाशन असतील, सर्व प्रकाशनची पुस्तके तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्या स्टॉलला देखील नाव दिलेलं आहे. आणि जर लहान मुलांसाठी तुम्ही जर बुक घेणार असाल तर तुम्हाला लेफ्ट साईडला जे दालन आहे ते भेटतील स्टॉल, जे की मी बघून आलो आहे. आणि कादंबऱ्या असतील किंवा वेगवेगळे प्रकाशन असतील या ठिकाणी आहेत, तुम्ही आतमध्ये गेल्यावर बघायला भेटेल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आता पुढे तुम्हाला दाखवतो, हायलाईट्स दाखवतो. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळे स्टॉल्स भेटतील बघायला. तर अशा प्रकारे स्टॉल्स लावले आहेत. तर वेगवेगळे पब्लिकेशन असतील, आता इथं समोर पाहू शकता मेहता पब्लिकेशन, असे वेगवेगळ्या पब्लिकेशनचे असतील. अलग वेगवेगळे सेक्शन बनवले आहेत, जसं बघत जाऊ तसं समजेल आपल्याला. आता समजा की या सेक्शनमध्ये जाऊन बघूया आपण. तर पुणे बुक फेस्टिवलचा आज पहिला दिवस आहे आणि चांगला रिस्पॉन्स दिसतोय मला. खूप सारे स्टुडंट्स, जास्ती करून स्टुडंट्स बुक खरेदी करते वेळेस दिसत आहेत. तर लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला बुक्स भेटतील. तर लहान मुलांसाठी असे बुकचे सेक्शन आहेत.
तर बुक स्टॉल बघितल्यानंतर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला समोरच फूड कोर्ट पण बघायला भेटेल. तुम्हाला नाश्ता करायचा असेल, जेवण करायचं असेल तर फूड कोर्ट पण आहे, पण त्याचं काम आत्ता चालू आहे. आज पहिलाच दिवस आहे, तर आज रात्रीपर्यंत कंप्लीट होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे बुक फेस्टिवलची मी थोडक्यात माहिती दिली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुण्यातील आणखीन फ्युचरमध्ये येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील.